नमस्कार, मी अमोल शिर्के. अकोले तालुक्यातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. खरं तर गेल्या 2 दिवसापासून भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मोठा मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सध्या निळवंडे धरण आणि भंडारदरा धरण या दोन्ही धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. आता मी आहे रंधा या ठिकाणी. रंधा धबधबा हे एक प्रेक्षणीय पर्यटन स्थळ आहे आणि या ठिकाणी भंडारदरा धरणाच्या स्पिलवे गेटमधून 20,763 क्युसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे या रंधा धबधब्याचं तुम्ही रूप पाहू शकता. अतिशय आकराळ विक्राळ हे जे रंधा धबधब्याचं रूप आहे आणि इथं तरीही पर्यटक येतात. खरं तर सध्या या ठिकाणी पाण्याचा प्रवाह फार मोठ्या प्रमाणावर असल्याने पर्यटकांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता आहे. मात्र या ठिकाणी वन विभाग असेल, स्थानिक पोलीस यंत्रणा असेल, या ठिकाणी अन्य काही गार्ड असतील, या ठिकाणी कोणीही दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी दंगा मस्ती करताना दिसत आहेत, मात्र त्यांच्यावर नियंत्रण ठेवताना येते कुणीही दिसत नाही. सध्या रंधा धबधबा या ठिकाणी अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं आहे. हे पाणी सध्या निळवंडे धरणात जात आहे. परिणामी निळवंडे धरणाचाही पोट फुगू लागलंय. निळवंडे धरण ही ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे निळवंडे धरणातून 9,063 क्युसेक्स वेगाने विसर्ग हा प्रवरा पात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे प्रवरा नदीलाही मोठा पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या प्रवरेला पूर आला असून निळवंडेतून जे सध्या विसर्ग सुरू आहे हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. सध्या भंडारदरा धरणातून 20,763 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. हाही विसर्ग पाऊस जर वाढला तर अधिक मोठ्या प्रमाणावर सोडला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे वरचा विसर्ग वाढल्यानंतर खालचा निळवंडे धरणातील विसर्गही मोठ्या प्रमाणावर वाढला जाऊ शकतो. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या गावांना जलसंपदा विभाग असेल, पोलीस प्रशासनाने यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर भालेराव सह मी अमोल शिर्के, रंधा धबधबा. खास अकोलेकरांसाठी हॉटेल AFC घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी. इंडियन डिशेस, पंजाबी डिशेस, चायनीज, साऊथ इंडियन, AFC स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा, बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध. फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध.